9 वर्षाची मुक्ताबाई ज्ञानोबारायांना समजून सांगतात. बघा, जगाला शांत करण्याची ताकद माऊलींमध्ये आहे, पण माऊलींना शांत करण्याची ताकद 9 वर्षाच्या मुक्ताबाईमध्ये. जेव्हा जेव्हा माणूस प्रगती करतो, जेव्हा जेव्हा माणूस आयुष्यात पुढे जातो, त्याला विरोधक तयार होतात महाराज. माणसाची प्रगती कोणाला सहन होत नाही. माणसाचं मन दुसऱ्याचं चांगलं पाहू शकत नाही. लोक म्हणतात पूर्वी माणसं चांगली होती, पण आता काय नाही. त्याला म्हणायचं तुझा अभ्यास कमी आहे, तू गप्प बस. माणसं पूर्वीपासनं तशीच आहेत ना महाराज. पूर्वी माणसं जर चांगली असती तर माऊलींच्या झोळीत शेण टाकलं असतं का? अजिबात नाही. तुकोबारायांचा गाथा पाण्यात बुडवला असतं का? नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरात राजकारण निर्माण झालं असतं का? नाही महाराज. हो, कृष्णाला गवळ्याचं पोर म्हणून हिनवलं असतं का? अजिबात नाही. मग बसलेली मंडळी माणसं चांगली होती का वा? ओ वंजारपाडा, माणसं चांगली कधी होती? माणसं चांगली नव्हतीच. पूर्वी तशीच आहे ना आताही, फक्त आता आडनाव बदलून जन्माला आली, क्वालिटी तीच महाराज. मग माणसं पहिल्यापासनं तशीच आहेत महाराज. मग तोच विषय झाला. भगवान आपले माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय रस्त्याने निघाले, आणि रस्त्याने निघाल्यानंतर पुढून एक सात्विक शुद्ध माणूस, डोक्याला गंध, शुभ्र कपडे घातलेले सात्विक व्यक्ती समोरून आला, आणि त्यांनी ज्ञानोबारायांना पाहिलं, आणि पाहिल्यानंतर त्यांनी मागं फिरलं, कपड्यानिशी त्यांनी आंघोळ केली. माऊली महावैष्णव म्हणाले, तुम्ही मला बघितल्यानंतर मागं का फिरले? ते म्हणले, मला विटाळ झाला. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय म्हणले, नक्की कशाचा विटाळ झाला? ते म्हणले, मी एका संन्यासाचं पोर पाहिलं, त्यांचा चेहरा पाहिला, आणि मला काय झाला? विटाळ झाला. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांना दुःख झालं महाराज. हो, त्यांचं अंतःकरण दुखावलं. म्हणाले, आपण एवढे कष्ट सहन केले, एवढा त्रास सहन केला, आणि आपला चेहरा पाहिल्यानंतर एखाद्याला विटाळ व्हावा? माऊली दुःखित अंतःकरणाने मागं फिरले. हो, कोपीत आले, कोपीचा दरवाजा लावून घेतला आणि रडत बसले. बघा, मुक्ताबाई त्या ठिकाणी आली. मुक्ताबाईचं वय किती? 9 वर्ष. 9 वर्षाची मुक्ताबाई ज्ञानोबारायांना समजून सांगतात. बघा, जगाला शांत करण्याची ताकद माऊलींमध्ये आहे, पण माऊलींना शांत करण्याची ताकद 9 वर्षाच्या मुक्ताबाईमध्ये. 9 वर्षाच्या कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी सूचना मगाशी द्यायची राहिली. टाळी वाजू वाटली तरच वाजवायची. कोणी काय तुमच्यावर बर्डन दिलंय का काय? टाळी वाजू वाटली तरच, पण जर वाजवलीच 2 किलोमीटर आवाज गेला पाहिजे. उगाच 10 रुपयाला एक टाळी यासारखं वाजवायचं नाही, जरा प्रेमानं. कशी? तुमच्या वंजरपाडामध्ये टाळीला काही GST आहे का, टॅक्स आहे का, काय टोल आहे बुवा? मला सांगायचं ना, मी फाडून आलो असतो ना. उगाच बसल्यासारखं बसलेत कीर्तनाला. जरा असं मी पहिलंच सांगितलं, फ्रेश बसा कीर्तनाला. ते काही तिकिटावर कीर्तन नाही, आपलं फ्री आहे. जरा मोकळ्या मनानं बसा ना. विडाला हो, मुक्ताबाई माऊलींना समजवतात ते महाराज. जगाला शांत करण्याची ताकद माऊलीमध्ये आहे, पण माऊलींना शांत करण्याची ताकद मुक्ताबाईमध्ये आहे महाराज. मुक्ताबाई ज्ञानोबारायांना समजतात, तुम्ही योगी आहात. कोण आहात तुम्ही? योगी आहात. जगाचा अपराध तुम्ही पोटामध्ये घेतला पाहिजे. तुम्ही काय रडत बसले? हो, खरी संतांची व्याख्या काय? अभंगाचं पहिलं चरण. एकदा गायक वादकासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे महाराज. टाळ्या मगाशी सांगितलं मी, विसरले तुम्ही. टाळ्या कशा वाजल्या पाहिजे? तरी अजून काही ना, करंट नाही लागला. आता कीर्तन संपल्यावरच लागेल. आता घरी गेल्यावर मी असं ते तर ते अजून टाईम आहे ना. मग कीर्तनच 9 ते 11 व्हायला पाहिजे. मला सांगा. हा,
चला वा, संत तोचे जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. संत कोणाला म्हणतात? दया क्षमा ज्याचे अंगी. नाही तर संत जगात भरपूर आहे ना महाराज. ऐसे कैसे झाले बोंधू, कर्म करून म्हणते साधू, अंगी लावून राख, डोळे झाकून करती पाप, जाऊन वैराग्याचा कळा, भोगे विषयाचा सोळा, तुका म्हणे सांगू किती जळो तयाची संगती. असे संत कामाचे नाही ना महाराज. संत कसे पाहिजे महाराज? हो, ज्यांच्याकडे दया आहे आणि क्षमा आहे महाराज. आता दया आणि क्षमा कशी असावी? पाण्यासारखी. पाणी जर वाहतंय, मध्ये एखादा खड्डा आला, खड्डा सोडून उडी मारतं का खड्डा भरून काढतं? भरून काढतं ना. म्हणजे दया आणि क्षमा कशी असावी? पाण्यासारखी असावी महाराज, पृथ्वीसारखी. तुम्ही आता पृथ्वीवर बसले, जमिनीवर, जमिनीची काही तक्रार का? तू माझ्यावर का बसला बुवा? आता मागचे झोपलेत, पण त्यांना काही तक्रार बिक्रार अजिबात नाही महाराज. जमिनीची तक्रार, पृथ्वीची तक्रार नाही. दया क्षमा ज्याची अंगी, दया क्षमा पाणी आणि पृथ्वीसारखे असावी महाराज. म्हणून क्षमा करायला शिका. क्षमा. कोण चुकत नाही महाराज आयुष्यात? सगळे चुकतात. माणसांनी एकमेकांना क्षमा केले पाहिजे महाराज. हो, पती पत्नीने सुद्धा एकमेकाला क्षमा केलं पाहिजे. कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पुढचं चाक म्हणजे पती, मागचं बोला ना, पुढचं पत्नी, मागचं पत्नी, पुढचं नवरा, मागचं बायको. पण मागचं चाक थोडं भाव खातं. कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन चैन, मागच्या चाकाला आहे ना, म्हणून ते थोडं भाव खातं. पण मागच्या चाकाला मला सांगायचं भाव खायची गरज नाही. का? कारण हँडल पुढच्या चाकाला आहे ना. पुढचं चाक खड्ड्यात गेलं, मागचं बाबा अहो खड्ड्यातच जाणार ना. म्हणून बॅलेन्स महत्वाचा आहे, समतोल असावा. मी नेहमी एक वाक्य सांगतो, तुम्ही मागं लई गडबड करता बुवा. चालेल एक 15-20 मिनटं. मला माहिती, मलाही भूक लागली, मी जेवलो नाही सकाळी. 10 वाजता जेवलो आणि डायरेक्ट निघालोय. हां ऐका आता बघा, मी नेहमी एक कीर्तनात वाक्य सांगतो, बायको अशी असावी तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये. वा, आता तर खुश व्हा. बायको अशी असावी तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये. पण नवरा असा असावा तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. तुम्ही बघितलं का टाळ्या कुठं वाजल्या? फक्त तिथंच फक्त बॅलेन्स महत्वाचं आहे. बॅलेन्स असावं, मला एवढं सांगायचं होतं. एकमेकांना क्षमा करा महाराज. आयुष्यात काय महाराज, हां जन्म काय सारखं सारखं नाही. सगळे गेले, आपणही एक दिवस जाणार आहे ना महाराज. मग आनंदाने जगा महाराज. आपले पूर्वज असेच गेले, आपणही जाणारच आहे महाराज. म्हणून प्रेमाने जगा महाराज. किती सुंदर वर्णन बघा. आज जा मेला पंजा मेला, बाप मसना गेला हो. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा जागा उठा जागा पाठे बयाने मोठे हो. आजचा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. एक दिवस सगळे जाणार, आपणही जाणार आहे. म्हणून प्रेमाने आनंदाने आयुष्य जगा. एकमेकांना क्षमा करायला शिका महाराज. हो, देवाची भक्ती करा. तुम्ही जाता का मंदिरात? महिला मंडळ हो जाता का? मग कधी मी घरी गेल्यावर सांगणार का मला? जाता ना? काय मागच्या देवाकडं?
काहीतरी मागत असेल ना, सुकी काय, सुकी भेळ, सुकी काय म्हणले, सुकी ठेवा. अच्छा, कोणाला, देवाला, कोणाला, मला, आणि बाकीच्यांना म्हणजे दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालेल, पण त्याच्यावर आपली बिडी अवघड आहे ना महाराज. सगळ्यांचं भलं कर, पण सुरुवात आपण स्वार्थी महाराज. आपण कोण आहे, स्वार्थी महाराज. आणि स्वार्थी माणसं देवाला आवडत नाही. आपलं मागणं स्वतःसाठी. संतांचं तसं नाही, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट वेती परोपकार. वा वा वा. नामदेवरायांचं मागणं बघा, अकल्प आयुष्य वावे दया कुला माझे सकळ हरीच्या दास. वा, माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे, मला नको. नामदेवरायांचं मागणं. एकनाथ महाराजांचं मागणं बघा, प्रमसुख देई प्रमसुख लई प्रेम झालं महाराज. धन्यवाद. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविना नाही समाधान. हो बघा, प्रेमाशिवाय समाधान नाही महाराज. आणि आज माणसाला काही नाही, समाधानच नाही हो.